टाकल्यानंतर त्याला आपल्या पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं. हे हलवल्यानंतर थोडंसं हलवल्यानंतर त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहोत. जेवढं आपल्याला शक्यतो लागेल तेवढं पाणी ओतावं. तर मंडळी, आपला आता कोळंबी रस्सा हा तयार झालेला आहे आणि पूर्णपणे शिजलेले आहे. एक नंबर झालेला आहे. खरंच खूप छान आहे आणि एकदम साध्या पद्धतीत आहे. एकदम साध्या पद्धतीत. तर मंडळी, आजचा हा पहिला ब्लॉग आहे शुभारंभाचा आणि हा ब्लॉग मी आज एक रेसिपीवर केला आहे, कोळंबी रस्सा. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? हे तुम्ही कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.